विशालगडावरील झालेल्या हिंसाचार आणि अत्याचार विरोधात तात्काळ कारवाई करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सद्भावना मंच नांदेडतर्फे करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मस्जिद आणि दर्गावर जमावाने हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानिक गाजापूर गावात हल्ले करून मानवतेला आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला काळिमा फासला आहे। त्यामुळे तात्काळ या घटनेची नोंद घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सद्भावना मंचच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली। यावेळी मराठा सेवा संघचे कामाजी पवार, जमाते इस्लामी हिंदचे अब्रार देशमुख, गंगाधर पवार, नरवाडे वसंत मुकुंदराव, आनंद गंगाराम बनकर, संतोष शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अल्ताफ सानी आदी उपस्थित होते। आज सद्भावना मंच नांदेड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत विशालगडावर झालेल्या प्रवृत्तींनी जे आघात केला समाजावर आणि समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांच्या मागे कोण आहे त्याच्यावरही कारवाई व्हावी आणि या महाराष्ट्रात, या देशात शांतता निर्माण व्हावी असं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना सद्भावना मंचच्या वतीने दिलेलं आहे। विशालगढ़ के पास जो गजापुर है, उस क्षेत्र में जो बस्तियां बसी हुई है, उस बस्ती में जो समाज को बांटने का काम किया गया है और एक हमला जो किया गया है, मस्जिद को नुकसान पहुंचाने का काम किया गया है, तो ये पूरे महाराष्ट्र के लिए, पूरे देश के लिए एक बदनामी का ज़रिया बना है। तो हम सभी सद्भावना मंच के पदाधिकारी आदरणीय कामाजी पवार साहब की अध्यक्षता में एक निवेदन माननीय जिलाधिकारी साहब के मार्फत माननीय मुख्यमंत्री साहब को दिए हैं कि इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और जो बदनामी, हमारे राज्य को बदनाम करने का काम जो लोगों ने किए हैं, उनको सख्त से सख्त सज़ा दी जाए, ये निवेदन हमने यहाँ पर दिया है। विशालगढ़ में जो वाक़या पेश आया है वो हम सब के लिए बड़ा दर्दनाक वाक़या है। हम सब जो है ये मुतालबा करते हैं कि जल्द अज जल्द उन पर कार्रवाई की जाए और जो है वहाँ के हालात को ठीक किया जाए और उसके ऊपर जो है कार्रवाई की जाए। आज कोल्हापूर इथे जे काही गाजापूर ठिकाण आहे त्या ठिकाणी काही अदृश्य शक्तीने जाणीवपूर्वक जातीय द्वेष भावनेतून मुस्लिम बांधवावर त्या ठिकाणी जो काही हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या जे काही त्यांची नुकसान आहे ती नुकसान केलेली आहे, म्हणजे मालमत्तेची नुकसान असेल, त्यांच्या धार्मिक भावना दुखवण्या गेल्या असतील आणि त्यांच्यावर जातीय द्वेष भावनेतून जो काही हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा जाहीर निषेध आज सद्भावना मंचाच्या वतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबाला आम्ही सांगितलेलं आहे की जो कोणी त्या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्या ठिकाणी जो काही समाज आहे मुस्लिम बांधव, त्या समाजाला संरक्षण द्यावं आणि त्यांच्यावर जे काही हल्ले करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांना तात्काळ कडक शासन करावं आणि यासोबत त्यांची जी काही त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेली आहे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, त्यांना शासनाने योग्य तो मोबदला तात्काळ द्यावा आणि महाराष्ट्रामध्ये पुरोगामी फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य आहे आणि कोल्हापूर हे शाहू महाराजांचं एक सामाजिक समतेचं, ममतेचं ठिकाण आहे। अशा ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना होणे हे खरं तर खूप मोठी महाराष्ट्राची शोकांतिका आहे। ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटनेच आहे। या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रभावी मागणी करतो।